श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपले हार्दिक स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक छान कथा सांगणार आहे. त्या कथेचा विषय आहे तुळशीचं लग्न. एका अतिशय पवित्र आणि शुभ सोहळ्याबद्दल. तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील एकादशीच्या या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशी मातांचा विवाह सोहळा साजरा केला जातो. असं मानलं जातं की या दिवशी विष्णू भगवान जागृत होतात आणि धर्तीवर पुन्हा एकदा मंगल कार्याची सुरुवात होते. म्हणूनच या दिवसानंतर विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्यांना परवानगी मिळते. तुळशी जे केवळ एक झाड नाही तर एक देवी आहे. तिच्या पाण्यात वास आहे. पवित्रतेचा आणि भक्तीचा तीच पूजन केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे तुळशी विवाह मागील अद्भुत कथा, जी केवळ श्रद्धेची नाही तर प्रेम, त्याग आणि भक्तीची ही आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात लपलेला आहे अनेक आध्यात्मिक रहस्य आणि जीवनाला दिशा देणारा संदेश. पण त्याआधी एक छोटीशी विनंती. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय तुळशी माता लिहायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. प्राचीन काळी पंढरपूर जवळील एक लहानशा खेड्यात राघवपंत आणि त्यांची पत्नी त्रिवेणी नावाचे गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. दोघेही अतिशय धर्मपरायण आणि श्रद्धाळू होते. दररोज पहाटे त्रिवेणी अंगणातील तुळशीच्या रोपाला प्रेमाने पाणी घालायची आणि प्रार्थना करायची. तुळशीच्या पवित्र पानांना स्पर्श करून ती डोळ्यांवर धरत असे. देवावरील निष्ठेने त्यांच्या संसाराच्या काटकसर जगण्यातही ती समाधान मानत होती. तथापि त्यांचे एक दुःख होते. त्यांच्या पोटी त्यांनाही अपत्य नव्हते. वर्षानुवर्षे अपत्यप्राप्तीची आस धरून या दाम्पत्याने अनेक व्रतवैकल्ये केली होती. त्रिवेणीबाईंनी देवाला नवस केला होता की हे पांडुरंगा, आमच्या संसारात एक छोटासा आनंदाचा दिवा दे. मूल झालं तर मी तुझ्या चरणी तुलसीदल अर्पण करून उपवास करेन. राघवपंत यांनीही देवाच्या पायरीवर माथा टेकवत मन्नत मागितली होती. विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा मान राखतो असे म्हणतात आणि अखेर या भक्त दाम्पत्याची प्रार्थना देवाने ऐकली. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्रिवेणीबाईने एका गोड मुलीला जन्म दिला. आपल्या आयुष्यात इतक्या दिवसांनी आनंदाचा किरण आला हे पाहून ती दोघं नाचू लागली. गावभर ही वार्ता पसरली. घरी बसले तरी राघवपंतांनी आपल्या मुलीचे नामकरण मोठ्या श्रद्धेने केले. तुळस ही कन्या त्यांना नवसाने मिळाली होती आणि त्यांच्या आवडीचा पवित्र तुळशीचे प्रतीक तिच्यामध्ये होते, म्हणून हे नाव ठेवण्यात आले. लहानग्या तुळशीच्या आगमनाने त्यांच्या घरी दुर्मिळ खुशाली फुलून आली. दिवस गेले तसे तुळस थोडी थोडी मोठी होत गेली. ती रूपाने सावळी व अगदी साधी दिसत होती, पण तिचे डोळे तेजस्वी आणि बुद्धी अतिशय सुजाण होती. तुळस लहान वयातच आईवडिलांच्या भक्ती प्रवृत्तीचे अनुकरण करू लागली. ती रोज पहाटे उठून आईसोबत अंगणात जात असे. त्रिवेणीबाई जसा तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घालायची, तसंच तुळशीही हात जोडून तुळशीसमोर उभी राहायची. ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे भरके असते तिथे देवकृपा वसते हे ती लहानगी ऐकत होती. आई तिला तुळशीचे महत्त्व सांगताना म्हणायची, बाळा, तुळशीला रोज पाणी घातलं की भगवान विष्णू प्रसन्न होतात, आपल्या पापांचे शालन होते आणि घरात सुख समाधान ना. तुळस ही देवी लक्ष्मीची रूप आहे. ती आपल्या आयुष्यात आनंद आणते. पिल्लू, तुळस निरागसपणे आईला विचारायची, आई, मग आपल्याला इतकी वर्ष मूल का नाही झालं? तू तर रोज तुळशीला पाणी घालतेस ना? या प्रश्न क्षणभर त्रिवेणीबाई गप्प होत असे. मग ती मुलीच्या केसांवरून हात फिरवत हलकीच हसायची आणि म्हणायची, हे बघ, आता तुलाच तर देवाने आम्हाला पाठवली आहे ना. तुझ्यासारखी सुनीता तुलसी मुलगी मिळावी म्हणून तर मी पांडुरंगाला प्रार्थना केली होती. तुळशीमुळेच तू आमच्या आयुष्यात आलीस. हे ऐकून तुळशीच्या चेहऱ्यावर गोड हसू फुलायचं.
तुळस आता किशोरवयीन झाली असे. राघवपंतांच्या कपाळावरील आठ्या वाढू लागल्या. गरीब कुटुंब, किरकोळ शेती आणि भिक्षुकी करून गुजराण करणाऱ्या राघवपंतांना आपल्या या लाडक्या लेकीच्या भवितव्याची काळजी सतावत होती. तुळस जरी गुणी आणि सुशील असली तरी तिचा सावळा रंग आणि दारिद्र्यामुळे तिला सुयोग्य वर मिळेल का हाच विचार राघवपंतांना दिवस रात्र भेडसावू लागला. गावातील लोक आणि नातेवाईकही कुचेष्टा करत होते. मुलीचं लग्न कसं करणार? ब्राह्मण हुंडा देण्यासाठी काही साठवले का? अशा शब्दांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळत होते. त्या काळी मुलीच्या लग्नासाठी वडिलांना हुंडा द्यावा लागे आणि पैसा अभावी कित्येक घरी आई वडील हतबल होत होते. राघवपंतांचे तर हातातील 2 वेळचं अन्न मिळणे सुद्धा कठीण होतं. एक रात्री झोपताना राघवपंतांच्या मनात विचारांचा काळाभुंगा सुरू झाला. तुळस लग्नाच्या वयाची झाली की समाजाकडून प्रश्न उभे राहतील. हुंडा नाही म्हणून मुलगी लग्नाला बसली नाही राहिली अशी वदंता त्यांना आधीच कानावर येऊ लागली होती. आपल्याला जपता येणार नाही या मुलीचं भवितव्य. तिने आयुष्यभर अविवाहित राहावं का? हळूहळू या चिंतेत रूपचिंदी कुठे निराशित झालं. राघवपंतांची देवावरची पूर्वीची श्रद्धाही डळमळीत होती. एक दिवस त्यांनी त्रिवेणीबाईंना उद्विग्न होऊन सांगितलं, आपण दररोज तुळशीला पाणी घालतो, देवाची भक्ती करतो, पण आपल्या पदरी गरिबी का? आपल्या प्रार्थना देव ऐकत नाही. उद्या आपल्या तुळशीचं कसं होणार? माझ्या पुढे काही सुचेनसं झाले. बोलता बोलता राघवपंतांचा आवाज चढला आणि ते म्हणाले, देव पूजा करून काही उपयोग नाही. उद्या आपल्या लेकराच्या गळ्यात कुंभाराच्या ओठ्या इतका तरी दागिना घालायला आपल्याकडे नाही. तिच्याबद्दल विचार करून माझं डोकंच फिरतंय. त्रिवेणीबाईने पाणवलेल्या डोळ्यांनी पतीकडे पाहिला. ओ, असं म्हणू नका. देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. आपण दोघांनी मिळून काहीतरी करू. लोकांची कामं करून पैसे साठवू. या आपण मुलीचं भलं करूया. तुळशीला रोज पाणी घातल्यानेच तर ही आपल्याला मिळाली आहे. तिच्यावर अन्याय करू नका. ते हात जोडून विनवू लागले. राघवपंतांनी काही उत्तर दिलं नाही. ते उठून अंधाऱ्या अंगणात फेर धरू लागले. मनात एक अत्यंत कठोर निर्णय आकार घेत होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या धुसर प्रकाशात राघवपंत उठले. त्रिवेणीबाईने स्वयंपाकासाठी चूल पेटवली होती. तुळसंगट झाडून तुळशीला पाणी घालत होती. राघवपंतांनी एक टोपली हातात घेतली आणि काही दूरच्या कामाचा बहाणा करत त्यांनी मुलीला हाक मारली. तुळस बाळा, चल माझ्याबरोबर शेतावर ये. तुळस बापाला कधी नकार देत नसे. ती आनंदाने तयार झाली. तिने पदराने केस बांधले, अंगावर जुनं शालूचं कपडं घातलं आणि बापाच्या मागून निघाली. पहाटेची वेळ होती. गाव शांत झोपलं होतं. पक्ष्यांचे किलबिलाटही अद्याप सुरू झाले नव्हते. राघवपंत पावलं भरभर टाकत गावाबाहेरच्या वाटेने जंगलाकडे चालू लागले. तुळसला काही कळेना बाबा एवढे घाईत का आहेत, पण ती निमूटपणे चालत राहिली. काही अंतर गेल्यावर त्या परिसरात दाट जंगल सुरू झाले. उंच सावऱ्या वृक्षांचा रांगा आणि जमिनीवर सुकलेल्या पानांची चादर पसरलेली. तिकडे सहसा कोणी जात नसे. तुळसच्या मनात थोडी भीती दाटली. तिने हळू आवाजात विचारले, बाबा आपण जंगलात काय येतोय? शेत तर दुसऱ्या दिशेला आहे ना? राघवपंत एका मोठ्या झाडाजवळ थांबले. त्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्यांनी क्षणभर तिच्याकडे नजर रोखून पाहिलं. शेजारी झुडपांच्या आड एक प्राचीन विठोबाची बैठी मूर्ती ठेवलेली होती. एखाद्या जुन्या आश्रमाच्या अवशेषासारखी त्या मूर्तीसमोर काही कोमेजली फुलं पडली होती. जणू कित्येक दिवस कोणी पूजा केलेली नव्हती. राघवपंतांच्या मनात एक क्षण देवाचं स्मरण येऊन गेलं, पण लगेच मन कठोर करून त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं. राघवपंत यांनी जड अंतकरणाने तुळशीचा लहानसा हात आपल्या हातातून सोडून दिला. बाळ, तू इथेच थांब, मी पुढे जाऊन पाहून येतो, असे म्हणून ते पाठी वळले. तुळस संभ्रमित झाली. तिने घाबरून बाबांच्या हाताचा पुन्हा ओढा घेतला. बाबा, मला एकटीला सोडून कुठे चाललात? मला घाबरल्यासारखं वाटतंय. राघवपंतांनी तिच्याकडे न पाहता हात सोडवून घेतला आणि कठोरपणे म्हणाले, इथे थांब सांगितलं ना, मी येतो. तो लगेच क्षणभर त्याच्या आवाजात कंपनी. मन कठीण
मन कठीण केलं. मग ते तिला त्या वृक्षाजवळ सोडून मागे फिरले आणि भरभर चालत जंगलाच्या वाटेने सुटली. तुळस काही क्षण सुन्न राहिली. तिच्या लहानशा मनाला एक भीषण शंका चटका देऊन गेली. बाबा मला सोडून तर नाही ना जातेत ना बाबा बाबा. अचानक तिने जोरात ओरडून त्यांना हाक मारली. राघव पंतांनी डोळे बंद केले आणि आपली चाल आणखीन त्वरित केली. तुळस रडवलेली होती. त्यांच्या मागे 2 पावलं धावली. ही पण राघव पंतांचा देह अंधारात आणि झाडांच्या आडोशाला मिळून नाहीसा झाला होता. बाबा नका मला जाऊ मला एकटीला सोडून, ती हंबरडा फोडून रडू लागली. घाबरलेल्या अवस्थेत ती परत त्या मोठ्या पिंपळ वृक्षाजवळ धाव घेतली, जिथे थोडाफार उघडं मोकळं स्थान होतं. आजूबाजूला विषण्ण शांतता पसरली होती. दूर कुठेतरी एखाद्या पक्षाचा आवाज ऐकू येत होता. निष्पाप तुळस डोळ्यात अश्रू घेऊन चारी बाजूंनी वाळवंटासारख्या एकटेपणाने घेरली गेली होती. त्या क्षणी तिला त्या झाडाखालच्या लहानशा शिळेची आठवण झाली. आपल्या लहानग्या हाताने तिने अश्रूंनी धुसर झालेल्या नजरेने विठ्ठलाची मूर्ती शोधली. ती मूर्ती जवळ जाऊन तुळस गुडघ्यावर कोसळली. विठोबा माऊली, ती हाकारे भरल्या आवाजात म्हणाली, आता मला फक्त तुझीच साथ आहे. माझ्या बाबांनी मला टाकून दिलं, आईही इथं नाही, मी कुणाकडे जाऊ? या निष्करुण जंगलात मला वाचव. लहानगी तुळस देवाच्या त्या निर्जीव मूर्तीला बिलगून हमसून रडत होती. अंधूक उजाडत तिचे अश्रू चमकत होते. एक वेळ अशी आली की रडता रडता तिचे डोळे आणि गळा कोरडा पडला. घशाला कोरड पडली. ती मूर्तीशीच कवटाळून थकून निवांत बसून राहिली. इकडे सकाळ उजाडली. तेव्हा त्रिवेणीबाई आपली मुलगी आणि नवरा दिसेनासे झाले तेव्हाच काळजी वाटू लागली होती. रोजच्याप्रमाणे ते परत येण्याची वेळ झाली तरी त्यांचा पत्ता नव्हता. ऊन चढू लागले तशी ती अस्वस्थ झाली. अखेर राघवपंत एकटेच घरी परतल्याचे पाहून ती धावतच अंगणात आले. त्यांच्या हातात न टोपली होती न जवळ तुळस. मुलीला कुठे सोडलं? तिने काळजात धडपण येऊन विचारले. राघवपंतांचे तोंड कोरडे पडले होते. ते काही बोलायला तयार नव्हते. तुळस कुठे आहे? त्रिवेणीबाई आता हमरी तुमरीवर येऊन विचारत होती. शेताकडे गेली ती. राघवपंत चुकवत उत्तर दिले. एकटीच गेली आहे ती. तू तिची काळजी कशी नाही घेतलीस? त्रिवेणी चिडली. काळजीने डोळे भरून आले. अखेर राघवपंतांचा संयम तुटला. मी तिला सोडून आलो जंगलात. त्यांनी मान खाली घालून कबुली दिली. हे ऐकतात त्रिवेणीबाईला जणू आकाश कोसळलं. काय म्हणाला? जंगलात सोडलं माझ्या मुलाला? असं कसा? हकणं घात केलास ती? किंचाळलीच. तुला अजिबात दया नाही आली काय? अपराध होता तिचा. त्रिवेणीबाईंचा शोक संतापात रूपांतरित झाला. राघवपंत विचार न करता बोलून गेले. गरीब बापाच्या जीवावर तिचं काही भलं होणार नव्हतं. नाही तर आयुष्यभर ती अविवाहित राहिली असती आणि तिच्या नशिबी फक्त दुःख आलं असतं. त्यापेक्षा तिनं नाहीसं व्हावं. हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडताच राघवपंतांना आपल्या क्रूर विचाराची जाणीव झाली. नाहीसं व्हावं? स्वतःच्या पोटी जन्मलेल्या लेकीबद्दल हा विचार आला तुला? तुझ्या भक्तीवर आणि तुझ्या शहाणपणावर त्रिवेणीबाई विलाप करू लागली. तिने रागाने घरातील तुळशी वृंदावनाजवळ धाव घेतली. तुळशीच्या रोपाला मिठी मारून ती आक्रोश करीत झाली. हे तुळशी माता, माझ्या लेकीची रक्षा कर. तिच्या बापाने तिला वनवासी केलं, पण तू तिला सोडू नकोस. ती गदगदून प्रार्थना करत होती. तूच आता माय बनून माझ्या तुळशीची सांभाळ कर. पानांना हलकेच पाणी घातल्याने त्या ओलसरत होत्या. तुळशीच्या पानांवर त्रिवेणीचे अश्रू टिपटिप पडत होते. जणू काही त्या तुळशीच्या पानांनी तिचा स्पर्श करून तिला धीर दिला. आईच्या हृदयाने ती त्या दिशेने धावत होती जिथे राघवपंत तुळसाला घेऊन गेले होते. त्या दरम्यान एक चमत्कारिक घटनेला प्रारंभ झाला. सकाळचे सोनेरी किरण त्या दाट वंदराईत उतरत होते तेव्हा तुळस जवळजवळ एक प्रसन्न तेजस्वी प्रकाश पडला. तुळस अद्याप पिंपळाच्या खोडाला टेकून बसली होती. अचानक तिला पावलांचा हलका आवाज आला. भयभीत तिने डोळे वर करून पाहिलं. तिच्यासमोर एक सुमारे 35 वर्षाचा तेजस्वी मनुष्य उभा होता. अंगावर पिवळ्या रंगाचा सुरेख
पेहराव, कमरेला कौरीच्या शंखांचे पट्टे, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि तोंडावर मोहक सुमीत. त्याचा वर्ण सावळा होता, पण डोळ्यात असीम करुणा आणि शांत तेज झळकत होतं. त्या अनोळखी पुरुषाच्या डोक्यावर मोरपिसांचा मुकुटही होता. हे विलक्षण दृश्य पाहून तुळस थक्क झाली. घाबरलेली ती आपसुकच त्या व्यक्तीसमोर उभी राहिली. मूर्तीकडे इतक्या भक्तीने रडत प्रार्थना करणारी तूच का तुळस? त्या सुंदर पुरुषाने कोमल आवाजात विचारले. तुळशीला त्याचा आवाज अपरिचित असूनही आईसारखी माया जाणवली. तिने डोळे पुसले आणि निमूटपणे मान होकारार्थी हलवली. माझं नाव तुळस आहे बाबा, मला इथे सोडून गेले. एवढंच ती ओक्साबोक्शी रडत म्हणू शकली. त्या तेजस्वी पुरुषाने त्याचे दोन्ही करकमल तिच्या डोक्यावर ठेवले. क्षणार्धात तुळसच्या अंगातून जणू ऊब आणि शांत ऊर्जा प्रवाहित झाली. तिचं रडणं थांबलं. घाबरू नकोस लेकी, तो पुरुष प्रेमाने म्हणाला. मी आहे ना तुझ्याकडे. तुळसने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. तू कोण आहेस? तिने विचारले. तो मंद स्मित करत म्हणाला. मी एक तापस आहे. या अरण्यात भ्रमण करतो आणि भक्तांची परीक्षा पाहतो. तुळस काही बोलण्याच्या आधीच त्याने पुढे सांगितले. रात्रभर तू इथे एकटीच होतीस, पण तुझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी देवानेच तुला धैर्य दिले. तुझी प्रार्थना ऐकून त्यानेच मला तुझ्याकडे धाडला आहे. तुळसच्या निरागस मनाने ते शब्द क्षणात स्वीकारले. तिला जाणवलं की हा साधू साधा नाही. ती त्याच्या पायांवर कोसळली आणि तिने त्याचे पाय घट्ट धरले. मला वाचवा महाराज, ती उत्कटतेने म्हणाली. मी एकटीच आहे. आता मला कुठेच जाता येणार नाही. तुम्हीच माझी काळजी घ्या. त्या पुरुषाने तुळसला अलगद उठवले आणि आपल्या बाजूला उभे केले. तू धीर धर, मी आलोय ना तुझ्याकडे, तो म्हणाला. हे बघ, जंगलात थोडा आतमध्ये एक छोटी झोपडी आहे. ती आत्तापासून तुझं नवीन घर आहे. तुळसने कुतूहलाने बोटाने दाखवलेल्या दिशेला पाहिले. आश्चर्य, कालपर्यंत जिथे फक्त झाड आणि झुडपं होती, तिथेच आता ताडपत्राने छपलेली एक लहानशी झोपडी दिसत होती. जणू कुणीतरी काही क्षणात उभारली होती. तुळस नेत्रांचे पारणे फेडत ते दृश्य पाहत होती. चला, त्या पुरुषाने हाताचा इशारा करता तुळस स्वाभाविकपणे त्याच्या मागे चालू लागले. ते दोघे झोपडीपाशी आले. आत मातीचा छोटासा अंगण, शेजारी माठात स्वच्छ पाणी आणि कोपऱ्यात एका चुलीची सोय होती. झोपडीभर लहानसे पण टापटिपीत संसार उपयोगी जिन्नस ठेवलेले होते. तुळसला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. कालपर्यंत जिने आयुष्यभर अंधारच पाहिलं होतं, तिच्यासमोर हे नवीन जग आलं होतं. ही झोपडी आता तुझी, त्या दिव्य पुरुषाने सांगितले. तुळसने कृतज्ञतेने त्याच्याकडे बघितले. पण मी इथे एकटी राहू? तिने शंका व्यक्त केली. तो हसला आणि म्हणाला. तुझी सोबत करण्यासाठी मी तुझ्यासाठी एक सखा पाठवतो. त्याने टाळ्या वाजवल्या. तसेच जवळच्या झुडपातून एक लहानसं मांजर धावत आलं आणि सरळ तुळसच्या पायाशी येऊन थांबलं. गोजीरवाण्या मांजराच्या पिल्लाने तिच्या पायांची अंग घासलं आणि गोल डोळ्याने तिच्याकडे पाहू लागलं. तुळसच्या चेहऱ्यावर अश्रूंच्या आठवणी पुसट होऊन हलकं हसू उमटलं. तिने प्रेमाने त्या मांजराला उचलून कवेत घेतलं. त्या निराधार मुलीला जणू एखाद्या नव्या मित्राचा आधार मिळाला. याचं नाव मंजिरा आहे. हे कायम तुझी साथ देईल. आता तू या घरात सुरक्षित राहा. तुळस मनापासून आनंदित झाली. तिने झोपडीच्या दारातून डोकावून आत पाहिलं. इतक्यात तिच्या लक्षात आलं की बाहेर पडलेला सूर्यप्रकाश त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर पडल्यावर त्याच्या कपाळावरील मोर पिसांनी इंद्रधनुष्य प्रेमाने प्रकाश सोडला. ती चमक तिच्या डोळ्यात भरली आणि नकळत ती म्हणाली. हे स्वामी, तुम्ही नक्की कोण साधू? तर तुम्ही दिसत नाही. माझ्यावर एवढी कृपा केलीत, मला घर दिलं. तुम्ही देवासारखी मला वागणूक देत आहात. तुळस बोलता बोलता थांबली आणि आश्चर्याने म्हणाली. काहीही असो, माझ्या आयुष्याचे तारणहार तुम्हीच आहात. त्या पुरुषाने आश्वासक नजरेने तिच्याकडे पाहिले आणि 2 पावलं मागे घेतली. त्याने हात जोडले. बाळ, तू मला ओळखल्यासारखं बोलतेस, पण योग्य वेळ येऊ दे. तुला सगळं कळेल. तू गूढ हसला आणि पुढे म्हणाला. तत्पूर्वी मला आता निरोप घ्यावा लागेल. मी लवकरच परत येईल. तुला तुझ्या हक्काचा मान देईल. मी जे वचन दिलं आहे ते नक्की पूर्ण करील. तुळस
तुळसचं मन समाधान पावलं होतं. तिनेही हात जोडून त्या दातृत्ववान आदित्याने आभार मानले. त्या दिवसापासून तुळस त्या निर्जल अरण्यातील लहानशा झोपडीत सुखाने राहू लागली. दिवसेंदिवस जात होते. तिची वनातली भीती आता नाहीशी झाली होती. सकाळ जाताच पक्ष्यांचा चिवचिवाट तिची सोबत करायला येई. ती मंजिऱ्याशी बोलत असे. झोपडीभोवती पडलेली पाने वेचून स्वच्छता करी. तिला अधूनमधून आईबाबांची आठवण येई. तेव्हा ती त्या तुळशीच्या रोपाला पाणी घालताना मनोमन प्रार्थना करी. असे जरी बाबांनी तिचा त्याग केला होता तरी तुळशीच्या कोमल हृदयात त्यांच्याबद्दल राग नव्हता. उलट त्यांच्या सुखासाठी आणि पुन्हा एकदा मातापित्यांचा चेहरा पाहता यावा या आशेने ती देवाकडे साकडे घालत असे. ती प्रत्येक सकाळी झोपडी बाहेर अंगणात उगवलेल्या एका लहानशा तुळशीच्या रूपाला पाणी घालायची आणि आपल्या आईची आठवण काढून हळव्या मनाने प्रार्थना करी. कारण तिला लहानपणापासूनच माहीत होतं की तुळशीला पाणी दिल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. तिच्यासोबत मंजिरा मांजर खेळायचं. गोधडीवर बसून ती त्याला आपल्या घरची गोष्टी सांगायची. त्या अरण्यात तिची एकाकी भीती नाहीशी झाली होती. कारण कोणीतरी दैवी शक्ती तिचे रक्षण करीत आहे असा तिचा दृढ विश्वास होता. ज्यांनी तिला भेट दिली होती त्या तेजस्वी महापुरुषाने काही दिवसात परत येण्याचं आश्वासन दिलं होतं. तुळस आतुरतेने त्यांची वाट पाहू लागली. इकडे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एक वेगळंच नाटक उभं राहत होतं. रुक्मिणी देवी विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचे भाव निराळत होती. आज विठ्ठल काहीतरी विचारात घडलेले भासत होते. अखेरीस रुक्मिणीने विचारलं, स्वामी, आज मन कुठे आहे तुमचं? काही दिवसांपासून तुम्ही गप्प आहात. विठ्ठलाने आपणहून काही सांगितलं नाही तरी सर्व जाणणाऱ्या रुक्मिणीच्या हृदयात शंका डोकावू लागली. चातुर्मासाचे देवाचे 4 महिने संपत आले होते आणि देव उठणीची एकादशी देखील समीप झाली होती. अशात विठ्ठल अचानक मंदिराबाहेर कुठेतरी जाऊन आल्यास अशी गुजबूज पुजाऱ्यांकडून रुक्मिणीच्या कानावर येत होती. रुक्मिणीला कल्पना होती की विठ्ठल सामान्य देव नाहीत, ते स्वयं साक्षात श्रीहरी विष्णू आहेत आणि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी ते काहीही करू शकतात. नक्कीच एखाद्या भक्तासाठी ते गेले असावेत असा तर्क तिच्या मनाने लावला. संध्याकाळी सूर्य मावळतीला झुकला तेव्हा विठ्ठल मंदिरी परत आले. रुक्मिणी त्यांच्या स्वागतास पुढे आली. ती प्रयत्नपूर्व हसत विचारू लागली, काय हो, आज अचानक कुठे गेलात? काही महत्त्वाचं कार्य होतं का? विठ्ठल थोडे संकोचल्यासारखे वाटले तरी त्यांनी धीम्या स्वरात उत्तर दिलं, हो, एक अत्यंत भक्त आत्मा संकटात सापडला होता. त्याला तारायला मला जावं लागलं. रुक्मिणीने अधिक खोदून विचारले नाही पण तिच्या मनात उत्कंठा वाढली. जेवण्याच्या वेळी विठ्ठल काहीसे गप्पच होते. शेवटी रुक्मिणीने विषय काढला. काहीतरी विशेष घडलंय, मला नाही सांगणार तुम्ही? तिने आपला मृदू हात विठ्ठलाच्या हातावर ठेवत विचारले. विठ्ठल थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिले. अखेर त्यांनी गंभीर होत सांगितले, हो रुक्मिणी, आज मी एक महत्त्वाची प्रतिज्ञा केली आहे. रुक्मिणीची भुवया उंचावल्यासारख्या प्रतिष्ठा कशाबद्दल ती सावधपणे विचारत होती. मन धडधडू लागलं होतं. आज मी एका निराधार भक्तेला माझ्यावरच स्थान देण्याचे वचन दिलं आहे. विठ्ठल शांतपणे म्हणाले. हा उच्चार ऐकताच रुक्मिणीच्या चेहऱ्यावरचे ते भाव पलटले. वरच स्थान म्हणजे? ती थोड्या कापड्या आवाजात प्रश्न करू लागली. विठ्ठलांनी एक सखेत सुस्कारा सोडला. एक निष्पाप बालिका जिच्यावर अन्याय झाला, तिला मी वचन दिले की मी तिला वामांगी स्थान देईन, तिच्याशी विवाह करीन. क्षणात जणू एक वीज रुक्मिणीच्या संतप्त हृदयात कोसळली. विवाह? तुम्ही दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणार? श्री विष्णूंची एक पत्नी धोरण कधीपासून बदललं? तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. स्वामी, आम्ही काय पाप केलं होतं म्हणून तुम्ही माझ्या सगळ्या समर्पणाची अशी थट्टा करत आहात? तिच्या कंठातून हुंदका बाहेर पडला. रुक्मिणी, मला समजून घ्या, विठ्ठल नरम सुरात म्हणाले. ही एक पवित्र गोष्ट आहे. त्या मुलीबद्दल माझ्या अंतःकरणात वात्सल्य आहे, वासना नाही. तिला वाचवणे हे माझं कर्तव्य आहे. ती तुझ्या आईसारख्या वयाची आहे. ती रुक्मिणीने नाक मुरडले. कर्तव्य? एका मुलीशी लग्न करणं हे कर्तव्य? तुम्ही भगवान असलात तरी मला मान्य नाही. माझ्या जिवंतपणी दुसरं लग्न कराल तर ते मी पाहू शकत नाही.
सहन करू शकत नाही. ती हात आपल्या कपाळावर धरून रडू लागली. मीच काय, कुठलीही पतिव्रता स्त्री याची परवानगी देणार नाही. रुक्मिणी देवीचा चेहरा आता संतापाने लालबुंद झाला होता. आणि तुम्ही जर ठरवलंच आहे दुसरं लग्न करायचं तर मग मी इथे राहणार नाही, ती आवेशाने म्हणाली. पंढरीसुद्धा सोडून देईन. मी देवादिदेवांचे हे कलह ऐकून मंदिरातील वातावरणे व्याकुळ झाल्यासारखं भासलं. मूर्तीमागच्या दीपमालेच्या ज्योती थरथरल्या. विठ्ठलांना रुक्मिणीच्या डोळ्यातले अश्रू बघवत नव्हते. तरीही त्यांनी तुळशीला दिलेलं वचन पाळायचं होतं. ते काही काळ गप्पच उभे राहिले होते. शेवटी त्यांनी दबक्या आवाजात म्हटलं, ठीक आहे रुक्मिणी, तू सध्या शांत हो. मी काही काळाकरिता बाहेर जाऊन येतो. तुलाही आत्मचिंतन करायला वेळ मिळेल. इतकं बोलून विठ्ठल ताडकन वळले आणि मंदिराच्या बाहेर निघून गेले. रुक्मिणी क्रोधाने थरथरत आपल्या महालात गेली. तिच्या मनी आता एक ठिणगी प्रज्वलित झाली होती की विठ्ठलाने दिलेल्या दुसऱ्या लग्नाचे वचन खोटं ठरवायचंच, त्या वनवासी मुलीपर्यंत पोहोचायचंच आणि तिला पतीपासून दूर ठेवायचं. क्षणभराची उसंत न घेता रुक्मिणीने आपल्या अलौकिक सामर्थ्य एकवटलं आणि ती ध्यानस्थ झाली. देवीचे मनोमन स्मरण करताच ती देवी शक्तीने काही पळांतच त्या अरण्याकडे प्रस्थान करू लागली जिथे तुळस होती. इथे तुळस आपला वेळ भगवंतांच्या प्रतीक्षेत व्यतीत करत होती. संध्याकाळ होत आली तशी ती मांजरीला कुशीत घेऊन झोपडी बाहेर अंगणात घेऊन बसली होती. स्वतःवरच्या कृपेचा विचार करत तिने विठ्ठलाचे नामस्मरण केले. कधी येणार माझे देव, ती स्वतःशीच पुटपुटली. इतक्या झाडांना हलका हलका वारा सुटला. पानांच्या सळसळीने तिचे लक्ष समोर गेले. एक उंच सावलीसारखी आकृती जंगल वाटेने येताना तिला दिसली. ती स्त्री होती. डोक्यावर सुंदर पद्मरांगांचा मुकुट आणि अंगावर रेशमी साडी आणि मुखावर अद्वितीय सौंदर्याचा प्रकाश. मात्र तिच्या कपाळावर आठ्या आणि डोळ्यात संताप होता. तुळस घाबरून एक पाऊल मागे सरकली. त्या स्त्रीने काही क्षणात झोपडीजवळ येऊन तुळसला कठोर नजरेने न्याहाळले. काय नाव आहे तुझं? हिच्यामुळे माझ्या पतीने दुसऱ्या विवाहास ठरवले. बरोबर आहे. रुक्मिणी देवीच्या मनात तिरस्कार दाटला. काय नाव आहे तुझं? तिने थेट प्रश्न केला. तिचा आवाज अधिकारयुक्त होता. तुळस निरभ्र स्वरात तुळस म्हणाली, माझं नाव तुळस आहे. तुला माहीत आहे का तू कोणाशी बोलतीयस? रुक्मिणीने विचारलं. तुळस गोंधळली. त्या स्त्रीचे तेजस्वी रूप तिला साधारण भासत नव्हते. ती काही उत्तर देण्याच्या आधीच रुक्मिणी थेट मुद्द्यालाच हात घालून म्हणाली, तू श्री विठ्ठलांना भेटली आहेस आणि त्यांनी तुला लग्नाचं वचन दिलं आहे, बरोबर आहे का? तुळशीच्या काळजाला धस्स झालं. देवाने सांगितलेल्या गुपिताचा उल्लेख त्या तेजस्विनीने असा उरडपणे केला. तिला उमगलं की ही कोणी सामान्य स्त्री नाही. ती घाबरीगुबरी होत पुटपुटली, आपण कोण आहात देवी? रुक्मिणी कटाक्ष टाकत उत्तरली, मी पंढरपूरची रुक्मिणी देवी, श्री विठ्ठलांची पत्नी. तुळशीच्या पायाखालची जमीनच सरकली. रुक्मिणी देवी लक्ष्मी माता तिच्या ओठातून नकळत निघून गेलं. समोर उभ्या असलेल्या त्या विनम्र रूपवतीने स्वतःचीच ओळख पटवत तुळशीला साऱ्या गोष्टींचा अर्थ कळला. विठ्ठल म्हणजे स्वतः भगवान श्री विष्णू आणि या रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी देवी. आपण त्या भगवानाला लग्नासाठी वचन द्यायला लावलं. तुळशीला स्वतःचीच लाज वाटू लागली. देवी, मला काही माहीत नव्हतं, ती अस्फुट शब्दात बोलू लागली. रुक्मिणीने हाताचा इशारा करत तिला थांबवलं. एकच गोष्ट समजून घे, ती तडक आवाजात म्हणाली, मी जिवंत असताना माझा पती दुसरं लग्न करणार नाही. तू कोणत्याही आशा बाळगू नकोस. माझ्या पतीने तुला काही म्हटलं असेल पण तो शब्द मी पूर्ण होऊ देणार नाही. तुळशीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. मी काहीच मागितलं नव्हतं ग देवी, ती गळ्यात हात घालून विनवू लागली. मी सोडलेली मुलगी आहे. देवाने माझ्यावर दया केली म्हणून ते मला आधार देत होते. मला त्यांच्या पत्नीचं स्थान नको आहे. मला फक्त आईबापाचं प्रेम हवं होतं. जी गोष्ट मला मिळाली नाही. तिचे शब्द हुंदक्यात विरघळले. रुक्मिणीची नजर मात्र मृदू झाली. नाही, तुला हे मान्य नसेल तर तुला माझा कोप भोगावा लागेल, ती निर्विकारपणे उद्गारली.
मी श्री महालक्ष्मी, मी जर शाप दिला तर सर्वस्व भस्मात होईल. माझ्या पतीपासून दूर राहण्याचं शहाणपण बाळग. तुळशीचं डोकं भिरभिरू लागलं. ती तिच्या पायांवर कोसळली. मनात विचार आला की आपण जिवंत राहूनच काय करावं. ज्या देवाने आपल्याला तारलं त्यांच्यामुळेच त्यांच्या पत्नीला यातना होत आहेत. आपणच कारण ठरलं या कलहाचं. हे असह्य होतं. तुळशीला तिच्या डोळ्यातलं पाणी आटून गेलं. तिने दोन्ही हात जोडले. हृदयात तातर झाली. तरी चेहरा शांत झाला. तिने दिनवाण्या नजरेने रुक्मिणीकडे पाहिलं आणि क्षीण हसत म्हणाली, देवी, तुमची आज्ञा शिरसाव असावं आई. पतीचं प्रेम जपण्यासाठी जर माझं बलिदान लागत असेल तर त्यासाठी मी तयार आहे. एवढं बोलून तुळशीने आपले दोन्ही हात उंच आकाशाकडे केले आणि ती उच्चारवाने उगारली, धरणी माते दुभंग हो आणि मला पोटात घे. तिच्या तोंडून स्फटिकासारखे शब्द उमटले. रुक्मिणीची भुवया उंचावल्या. तुळशीचे शब्द संपताच धरती अचानक कंपली. ज्या स्थानावर तुळस उभी होती तिथली जमीन दुथडी भरून दुभंगली आणि एक मोठी काळी भेग तयार झाली. रुक्मिणी काही समजेपर्यंत तुळशीचा देह त्या भेगेने झपाट्याने उतरण्यास लागला. त्या घटकेला रुक्मिणीला आपली चूक उमगली. ती हात पुढे करून, थांब, हे तू काय करतेस असे म्हणेपर्यंत तुळस कमरे इतकी भेगेतून गुडूप झाली होती. त्या क्षणी दूरवरून एक आर्ता आवाज घुमला, तुळशी, तुळशी, नको जाऊस. दिसता क्षणी विठ्ठल धावत परत झोपडीपाशी आले होते. पण तोपर्यंत काळाने घाला घातला होता. विठ्ठलाने पुढे झेपावत भेगेत जात असलेल्या तुळशीचा हात पकडायचा प्रयत्न केला, पण त्यांचे हात रिकामेच राहिले. भूमातेने आपल्या उदराचा तुळशीला सामावून घेतलं. जमिनीचा कमाल मोक्ष होऊन धुराला उडाला. क्षणभर विठ्ठलही त्या भेगेत उडी मारतील की काय असं वाटलं, पण जमिनीने पुन्हा पूर्ववत आकार घेतला आणि ती भेग बंद झाली. आता तिथे तुळशीच्या देहाचं काहीही चिन्ह शिल्लक राहिलं नव्हतं. विठ्ठल व्याकुळ होऊन जमिनीवर कोसळले. रुक्मिणी देखील सुन्न होत पुतळ्यासारखी उभी राहिली. तुळशीने स्वतःला संपवलं होतं हे दृश्य तिच्या डोळ्यांसमोर अखंड फिरत होते. रुक्मिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी काय केलं? ती हळहळली. विठ्ठलाने मान वर करून एक करून नजर रुक्मिणीकडे टाकली. त्या नजरेत असीम दुःख आणि किंचित दोषही होता. तो कटाक्ष पाहून रुक्मिणी लज्जेने गढून गेली होती. ती रडू लागली, स्वामी, माझ्या मत्सरामुळे हे पाप घडलं. मी तिला वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही. विठ्ठलांचे डोळेही आता भरून आले. त्यांच्या गळ्यात अडकलेले शब्द बाहेर फुटले, रुक्मिणी, आपण दोघांनी मिळून एका निष्पाप जीवाचा अंत पाहिला. त्यांनी मूकपणे काही क्षण जमिनीकडे पाहत राहिले. इतक्यात एक अद्भुत चमत्कार घडू लागला. ज्या ठिकाणी तुळस भेसूर भेगेत लुप्त झाली होती त्या ठिकाणची माती हलू लागली. तुळस आणि रुक्मिणीने डोळे पुसून पाहिलं तर तिथे माती फोडून एक कोह रोपटं वर येत होतं. काही क्षणात ते रोपटं पूर्णपणे वर आलं आणि त्याला लहान हिरव्या पानांची गर्दी फुटली. पाहता पाहता ते एक सुबक तुळशीचं झाड झालं. पवित्र सुगंध दळवळल्या. सर्वत्र विठ्ठल रुक्मिणी थक्क झाले. त्यांनी आता सारं काही उलगडलेलं दिसत होतं. तुळस हा काही साधा जीव नव्हता. ती फक्त स्वतः भगवतीचं रूप होतं. रुक्मिणीने अश्रू ढाळत त्या तुळशीच्या रूपाचे दर्शन घेतलं. मनात अपराधाची जाणीव तिच्या तुफाळून आली. दयामयी तुळशी देवी, मी तुझ्याशी क्रूरपणे वागले, मला क्षमा करा. विठ्ठलांनी त्या नव प्रकार तुळशीला हात जोडून वंदन केलं. इतक्यात मागून काही हालचाल जाणवली. राघवपंत आणि त्रिवेणीबाई धापा टाकी तिथे येऊन पोहोचले. रात्रभर त्यांच्या अंगात बळ उरलं नव्हतं, तरी मुलीच्या ओढीने ते पायपीट करून अखेर या ठिकाणी येऊन पोहोचले. समोर विठ्ठल रुक्मिणींचे रूप पाहून आधी त्यांना धक्का बसला, पण क्षणभरात त्यांनी त्या देवदेवींना नमस्कार घातला. पांडुरंग, रखमाई देवी, तू इथे स्वयंपात्री आला आहेस. त्रिवेणीबाईंना काही कळेना. तिने इकडे तिकडे पाहिलं. समोरच तिला तिची तुळस कुठे दिसते हे ती शोधू लागली. तिची छाती धपधपत होती. विठ्ठलांनी प्रेमळ नजरेने त्या दाम्पत्याकडे पाहिलं. राघवपंत, त्रिवेणी, शोधतायत ना तुम्ही? तुमच्या कन्येला पहा, ती समोर उभी आहे. त्यांनी तुळशीच्या रोपाकडे बोट दाखवलं. राघवपंत, त्रिवेणी काही क्षण काहीच बोलू शकले नाहीत. समोरच त्यांच्या मुलीच्या जागी एक वेलवान तुळशीचं झाड उभं होतं, ज्यावरती देव आणि देवी उभे होते.
परिस्थिती अलौकिक वाटत होती, मात्र आईचं हृदय तत्वज्ञान मानत नाही. त्रिवेणीबाई धाव घेत त्या रोपाजवळ गेली आणि त्याला बिलगून फुटणाऱ्या आवाजात रडू लागली. माझ्या तुळस बाळा, तू इथे आहेस ना? मला क्षमा कर. तिचे अश्रू पानांवर मोत्यांसारखे झरण्यास लागले. त्या रोपट्याच्या पानांनी मंद गंध बाहेर सोडला, जणू काही ते त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत होते. राघवपंत भर चौकात भान हरपून उभे राहिले. त्यांच्या पायात जराशीही शक्ती उरली नव्हती. अखेर विठ्ठलांचा दिलासा त्यांच्या कानावर पडला. बाबा, पुढे या. राघवपंत रडवेले होऊन पुढे सरकले. देवा, मी पापी, माझ्यापेक्षा पापी पिता दुसरा नसेल. मीच लेकीला टाकून दिलो. तिच्या शापाने माझा सर्वनाश व्हायला हवा होता, पण तरीही तू माझ्यासमोर प्रकट झाला आहेस. मला शिक्षा कर. तो देवाच्या चरणावर कोसळला. विठ्ठलांनी त्याला अलगद उचललं. उठा राघवपंत, ते म्हणाले. तुझा अपराध जरी गंभीर असला तरी तुझ्या लेकीचं मन मोठं होतं. तिने तुला क्षमा केली आहे. राघवपंतांनी आश्चर्याने वर पाहिलं. तुळस जिवंत आहे. देव विठ्ठलांनी हसून त्या हिरव्या लोपाकडे पाहिलं. हो, ती या रूपात आपल्यापाशी आहे. भगवान नारायणांच्या कृपेने तिला हे अमर स्वरूप प्राप्त झालं आहे. आता हिची सेवा करणं हेच तुमचं कर्तव्य आहे. रुक्मिणी देवी पुढे आली. तिने दोघांकडे पाहत शांत कंठाने सांगितलं, ही तुळस नव्हे, साक्षात महालक्ष्मीचा अवतार आहे, ज्यांचे रूप मी ओळखू शकले नाही. त्या अज्ञानापोटी मी स्वतःही अपराधी आहे. तुम्ही तिचे पालक आहात, म्हणून तुमच्यावर तुळशीची सेवा करण्याचं भाग्य आलं आहे. त्रिवेणीबाईंनी डोळे पुसले आणि नतमस्तक होत म्हणाली, माते, आम्ही आमच्या लेकीला ओळखू शकलो नाही, तिचं रक्षण करू शकलो नाही, पण आता या पवित्र तुळशीची आम्ही प्रामाणिकपणे प्राणापलीकडे सेवा करू. विठ्ठलांनी आशीर्वादाचा हस्त केला. माझ्या आज्ञेने तुम्ही दोघं इथेच राहा. या पवित्र स्थानी एक वृंदावन उभा तुळशीचं पूजन करा. तुमची मुलगी आता सर्व जगाची कल्याणकर्त्री झाली आहे. त्रिवेणी राघवपंतांनी मान डोलावल्या. विठ्ठल पुढे म्हणाले, आज कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण एका मंगल कार्य करूया. मी माझं वचन पाळणार आहे. या तुळशीच्या आणि माझ्या प्रतीक स्वरूप शालिग्रामाचे आपण विधीपूर्वक लग्न लावून देवाच्या या आदेशाने सर्वांच्या हृदयात आनंद दाटला. रुक्मिणी देवीने त्यांच्यासाठी संमती दिली. राघवपंतांच्या घरचे तांदूळ फुले आणून गावकऱ्यांची जमवाजमव करून त्या संध्याकाळी त्या अरण्यात एक दिव्य सोहळा सजला. सर्वत्र दिवे लागले. फुलांची आरस बांधली गेली. राघवपंतांनी नवीन तांब्या पितळेचे बंब आणले. त्रिवेणीने आपलं एकुलते एक मंगळसूत्र त्या तुळशीच्या वेलाला अर्पण केलं. रुक्मिणी देवीने स्वतः आपल्या हाताने तुळशीची वेणी तयार करून तिला फुलांनी सजवलं. तुळशीच्या रोपाच्या भोवती सुंदर रंगीबेरंगी रांगोळी रेखाटली गेली. शालिग्रामाला भगवान श्री विष्णूचा प्रतिकात्मक पवित्र दगड, नवीन वस्त्र आणि पुष्पहार घालून सजवण्यात आलं. विठ्ठल स्वतः जणू वर बनले आणि तुळस वधूप्रमाणे वंदनीय बनली. मांगल्यदायक मंत्रांचा जप सुरू झाला. शुभ मंगल सावधान असा उच्चार करत राघवपंत आणि त्रिवेणीबाई मंचोरच्या तुळस विष्णूचा विवाह लावून दिला. सर्व देवदेवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केल्याचा भास झाला. त्या दिव्य विवाह सोहळ्यात विठ्ठल आणि रुक्मिणी दोघांनीही मिळून सप्तपदी पूर्ण केली. रुक्मिणीने तुळशीला औक्षण करून तिला सुवासिनीचा सन्मान दिला. त्या आनंदक्षणी त्रिवेणीबाई आणि राघुपंतांच्या डोळ्यात अभिमानाचे आणि आनंदाश्रू एकवटले. ज्या लेकेला त्यांनी हतबल होऊन सोडलं ती आता संपूर्ण विश्वाची कल्याणकर्ती देवी बनली होती. विठ्ठलांनी सर्वांना उद्देशून उद्गारले, आजपासून तुळशीला माझ्या पत्नीचा मान दिला जाईल. ही तुळस भगवतीचा अवतार असल्याने तिची पूजा करणाऱ्या भक्तांवर माझी विशेष कृपा असेल. जे प्रत्येक सकाळ श्रद्धेने तुळशीला पाणी अर्पण करतील त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य नाहीसे होतील. त्यांच्या हातात लक्ष्मीचा वास राहील आणि शेवटी त्यांना मोक्ष प्राप्तही होईल. तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय माझी पूजा पूर्णत्वास पोहोचणार नाही. भक्तांनी विठ्ठल विठ्ठल असा जयघोष केला. राघवपंत आणि त्रिवेणीबाई तुळशीच्या कुंडाजवळ डोळे मिटून हे आश्वासन ऐकत होते.
त्यांच्या मनावरील पापाचे ओझे हळूहळू वितळून गेले. या प्रसंगानंतर राघोपंत त्रिवेणीबाईंनी उर्वरित आयुष्याच्या जंगलातील तुळशीच्या देवळात घालवलं. त्यांनी तुळशीच्या रोपाची प्रेमाने सेवा केली. त्या स्थळाचे नाव तुळशीवन असे पडले. दूरदूरचे लोक तिथे येऊन तुळशी मातेचे दर्शन घेऊ लागले. त्रिवेणीबाई रोज पहाटे उठून त्या तुळशीला पाणी घालू लागली. तिला निरंजन दाखवी, अंगणात पूजा करी. राघवपंत ही भक्तिभावाने शालिग्राम आणि तुळशीची आराधना करत. जिथे पूर्वी त्यांच्या घरात दुःख आणि दारिद्र्य होतं, तिथून आता समाधान आणि शांतता वाहायला लागला. देवाच्या कृपेने त्यांना जीवनाची सुख समृद्धी प्राप्त झाली. म्हणतात ना, जे जे वाटेल ते, दुःख असो की सुख असो, सुख सर्व देवाजवळ अर्पण करून टाकावं. भगवंत त्यांचं सोनं करतो. या तुळशीच्या विवाहाच्या घटनेनंतर सर्वत्र ही अलौकिक गोष्ट पसरली. देव उठणे आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचे लग्न लावण्याची पद्धत रूढ झाली. आजही प्रत्येक भक्त घराच्या अंगणात तुळशीचं रोप लावतो आणि रोज त्याला पाणी घालतो, जेणेकरून तुळशी मातेची कृपा त्यांच्या परिवारावर अखंड राहो. हिंदू संस्कृतीत तुळशीला माता मानले जाते, कारण तिने भगवंतांचे चरण स्वतःच्या भक्तीने प्राप्त केले. आजही प्रत्येक भक्ताच्या घरी पहाटे उठून तुळशीला पाणी घालण्याची परंपरा अखंडित सुरू आहे. त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबागणिक भक्तांच्या जीवनात पुण्य संचित होतं, अशी श्रद्धा आहे. घरातील स्त्रिया तुळशी माता तुला पाणी अर्पण करते, आमच्या घरावर कृपा कर असे मनोभावे म्हणत तुळशीला जल अर्पण करतात. तुळशी मातेच्या कृपेने त्यांच्या उंबरठ्यावर दारिद्र्य, आजारपण आणि कलह फिरकू शकत नाही, असा लोकविश्वास आहे. जिथे तुळशीची सेवा तिथे नारायणाची मेहरबानी, हेच या कथेमधून अधोरेखित झालं आहे. ही कथा इथे संपली. या पवित्र प्रसंगातून आपण लक्षात घेतो की परमेश्वर आपल्या सत्यनिष्ठ भक्तांना कधीच विसरणार नाही. तुळशीच्या रूपात तो स्वतः त्यांच्या संसारात वास करतो. म्हणूनच ज्या घरात दररोज आदराने तुळशीला पाणी घातले जाते, त्या घरावर ईश्वर कृपेचा वर्षाव निरंतर होत राहतो आणि सर्व दुःख दारिद्र्य दूर पडते. असा आहे तुळशी मातेच्या पूजेचा महिमा. अखंड पावन आणि मंगलमय. जिथे तुळस वसते तिथे नारायण स्वयं वास करतो, असे संतजन म्हणे. संतजन सांगून गेले आहेत. हीच या कथेतून मिळणारी शिकवण आहे.